हे बघा आम्ही तुरीच्या शेंगा तोडल्या तेवढ्या. हे तुरीचे झाड सगळे बांधावर लावलेत आणि हे वर शेवगा, सगळा शेवगा. हा हे तूर आहे. हे बघा बारक्या लेकरांना इन्स्ट्रक्शन द्यायला लागली हे. आणि हे आपलं शेड, तिथं आता पूजा करायची. तिथं आलेले सगळे माणसं जेवायला वगैरे त्यांना तिथं. आणि हे बघा होल वावरी जावर पावर येतो पावर. हा बोला मॅडम. काय वावर येतो पावर हे. आता आपला पिकअप आला ना त्याचा शॉट घेते मी. त्यात खूप मोठे माणसं बसून यायला लागलेत, खूप मोठे. 15-20 कमीत कमी. आणि पुन्हा त्याच्यात सामान पण आणायचं, आपले जार, जेवण केलेलं तयार केलेलं. आता इथं जेवढं लागतं तेवढं आणलंय. त्यानंतर म्हणजे चटया वगैरे, डबे, पत्रावळी, ताट, द्रोण, जे सगळं लागतंय ते. ही रांगोळी काढणं चालू आहे आता. वेळामुशीचं काय ते पूजा, पांडव. तर भात शिजायलाय चुलीवर. आता ते बॅलर भरायला सांगितलंय मला, पाण्याने भरते. तिकडे पहा गाईच बघा, मी काम करते बरं का. दुसरा शॉट घे, दुसरा. आता मला हे पाईप इथं फिक्स करून पाणी भरायला लावले. आणि ह्या नाला एक दोघी व्हिडिओ पण नाहीत काढत, हसतात नुसतं. बिचारी मी जाईना. बिप लावावं लागेल. काही हरभऱ्याची भाजी खुडायला तोडल्या हरभऱ्याची. मला बोलवला, बुलावा आया है मुझे, ए व्लॉग वाली बोल के. क्या कहते हो? आम्ही हरभऱ्याची भाजी खुडतोय. ओ खुडा खुडतोय. खुडा नीट खुडा, भरपूर खुडा. ते 5 पांडव आहेत. आता ह्याच्यावर ते घास लावून असं झोपडी केल्यासारखं करायचं वर. आणि आता त्याला चुना लावायचंय फक्त. त्यावरच्या टोपीला सांग चुगड म्हणतो. उग म्हणली ती, काही बोलती ती उग. हे बघा पिकअप. सगळे आजी, आजोबा, काका बसून आले. हाय करा सगळे. बसून आली. हे वर बसलेत पोर. जी ऑन ड्युटी. पांडव 2 आज्या. नैवेद्य आई कशाचे नैवेद्य? कोणाचा नैवेद्य? त्यानंतर 5 पांडवांचा, शेताचा, अजून पाण्याचा, आसराचा. अच्छा, एवढे नैवेद्य केलेत. देसी जुगाड आंबेल हलवायला. उसाचं टिपरू. आयडिया फ्रॉम मावशी. उसाच्या टिपरानेच हलवले आता. आणि बघा कोण हलवायले. नशा आहे. आंबेलच्या ह्याच्यापासून कधी एकदा पिल असं झालंय. आंबेल म्हणजे सुख. आज भैयाने ते पांडवाच्या वरच करायला आणले, घास तोडून पांडवाचं. आणि 5 पांडव, द्रौपदी, कुंती. मुरवा असते. मुरवा कशासाठी असते? पूजेला असते. त्याच्यामध्ये आंबेल असते. आणि ही मोठा वरचा कणकेचा दिवा. हात काढायचा अशी लावत असते. लगे काळ होत. अगोदर त्यांना ते पाण्याने कर ग. रिॲक्शन. चुन्या लावलं की काळ झाले. गौरी नारायणी नमस्ते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके.
मामा ना शाळेत नारळ फोडला की डोक्यावर घेऊन का बरं म्हणतात? शेतकऱ्याला सगळं डोक्यावरच घ्यायचं असते. मग ते जमिनीला जमिनीला ही तर खरं तर ना मातीचं धरतीचं प्रतीक आहे. हा आणि धरतीबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोक्यावर घ्यायचं. आणि मोरवा घेऊन चाल. सांगो चांग भला पाऊस आला घरी चला. सांगो चांग भला पाऊस आला घरी चला. सांगो चांग भला चांगो चांग भलं. पाऊस आला. आंबेल वाला की. आंबेल आंबेल एक पंगत जेवून झाली, आता दुसरी आणि वाढले मी जेवायला वाढले. काल लावलेले वेडे या आंबेल प्यायला. आंबेल म्हणजे सुख. आम्ही चाललो तळ्याकड. आम्ही चौघं, मी, कुहू, साक्षी आणि मामा. चला. पलीकडचा ऊस दिसतंय का? हा ते आपलं शेत आहे. तिथून ह्या शेतात आलोत आम्ही आणि इथून हे इथं समोर इथं तळ आहे. तळ्याकडे चाललोय आता. केवढं मोठं तळ आहे. आत्ताच फुल जेवण झालंय आणि लगेच इकडं तळ बघायला आलो तर पोटात दुखायला लागले. हे जवळ दिसतंय बरं का, पण सारं यायचं म्हटल्यावर खूप लांब आहे. चला आता शेतात चालू तर सगळं भटकंती करून माझा ताटाचा फोटोच काढायचा राहिला. आता गेल्यावर काढ. कुठं पडलाय दगड? शेतात झोपलोय. यायच आता 5:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय. हे बघा हे इकडं एवढे इकडलं हिरवा ही मै हे असं इकडला ट्रायल करायला. नाही 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 काय करतो आणि चाललो आता आम्ही. नाही काम मोबाईलवर. बाय बाय. बसलो. पास झालं. ही गाडीतच बसवलेत. किती वेळ नियोजन आणि बांधून आडवं ठेव. दिवसभर शेतात मस्ती करून हे असे आमचे तोंड झालेत. त्या गाडीवर आम्ही दोघे चाललोय आणि ते पुढे चालले. धुरळा यायलाय म्हणून आम्ही थांबलो इथंच. आता फोटो सेशन करावं म्हणलं असं, पण थांबा सगळे वर डायलेत. धुरळा यायला येऊ नका. मस्त वाटायले. कसले भारी फोटो टाकते मी. हे जे सनसेट आहे ना, इतके सुंदर कडक आलेत. जे आपण सनसेट पॉइंट म्हणतो तिथं जाऊन पण बघायला भेटणार नाही, तितके मस्त मस्त फोटो आलेत. सो आजची मज्जा मस्ती. अरे पण ताटाचा शेवटी फोटो काढायचा. जे पदार्थ केले त्याचा राहिला ते राहिलाच. कोणीच तू काढलास कस ना? हिने पण नाही काढला यार. कोणीच नाही काढला ताटाचा फोटो. ठीक आहे काय नाही, नेक्स्ट टाइम. तर चला आता जातो. आता अंधार पण व्हायला लागलाय. 6 वाजलेत. फायनली घरी पोहोचलोय. धूळ किती उडाली. फुल. कुठे आहे साक्षी?